नमस्कार. आज आपण आयुर्वेदानुसार निद्रा किंवा झोप आपण ज्याला म्हणतो अ, त्याचा आपण थोडासा अभ्यास करूया. तर आयुर्वेदानुसार निद्रा ही फक्त विश्रांतीची अवस्था नसून त्याच्यामध्ये ती त्रिस्तंभापैकी जे आयुष्याच्या जीवनासाठी जे आवश्यक त्रिस्तंभ आहेत किंवा ट्रायपॉड त्याच्यासाठीही आवश्यक असलेली एक स्तंभ आहे थोडक्यात. तर ते तीन स्तंभ कुठले ते बघूया. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. तर या तिन्ही स्तंभापैकी एक स्तंभ म्हणजे झोप आहे. तर त्याला एवढं आपल्या आरोग्यासाठी इतकं महत्वाची गोष्ट आहे ती. तर निद्रेची व्याख्या पण आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बऱ्याच केलेल्या आहेत. तर त्यापैकी एक व्याख्या आपण बघूया. यदा तू मनसी क्लांते कर्मात मानः क्लमन्वितः विषयेभ्यो विषयेभ्यो निर्वर्तन्ते तदा स्वपिती मानवा. म्हणजे काय की जे माणसाला झोप केव्हा येते तर यदा तू मनसी क्लांते, जेव्हा मन थकून जातं. कर्मात मानः क्लमन्वितः, कर्मेंद्रिय किंवा आत्मा हे थकून जातात आणि विषयेभ्यो निर्वर्तन्ते, त्यावेळेला आपण आपल्या मनाचे सर्व विषय किंवा सर्व चिंता आपण सोडून देतो. तदा स्वपिती मानव, तेव्हा माणसाला झोप येते. तर हा चरक संहितेमध्ये सूत्रस्थान 21 अध्याय आणि 35वा श्लोक आहे. याचा अर्थ काय की जेव्हा मन थकून जातं आपलं, जेव्हा आपलं मन थकून जातं, जेव्हा कर्मेंद्रिय थकून जातात, जेव्हा हात पाय आपले थकून जातात आणि त्यानंतर आपल्याला काही करण्याची इच्छा होत नाही किंवा काही करण्याची शक्ती नसते. म्हणजे डोळे किंवा कान हे ऐकण्यासाठी इच्छुक नसतात, पूर्ण ते आपल्या विषयापासून निवृत्त होतात, तेव्हा माणूस झोपतो. अशी ती व्याख्या आहे. तर निद्रेमध्ये आपल्याला तमगुणाचं प्राधान्य आहे. तमगुणाचं प्राधान्य आपल्याला निद्रेमध्ये आहे. तर हे सत्व, रज आणि तम हे तीन मनाचे गुण सांगितलेले आहेत. तर मनाचे गुण कुठला आहे तर सत्व, रज आणि तम. तर तमोगुण हा जडत्व असलेला आहे किंवा त्याचा तम म्हणजे अंधार. तर हा आपल्याला अंधार कधी असतो तर रात्रीच्या वेळेला. तर आपल्याला नॅचरल जी झोप असते ती रात्रीच आपल्याला येते आणि त्यासाठी आपण तमोगुण हा तमोगुण आपल्या मनाचा वाढला तरच आपल्याला झोप येणार आहे. तसेच त्याच्याबरोबर तमोगुणाबरोबर कफाची पण कफदोषाची पण निद्रेशी जवळचा संबंध आहे. कफ वाढल्यानंतर झोप येते, कारण कफ हा जड आणि स्थिर गुणाचा असल्यामुळे तो झोप टिकवून ठेवणे किंवा झोप येण्याला अतिशय मदत करतो. हे निद्रेचं महत्व आणि कार्य आपण ते बघूया. तर आयुर्वेदानुसार निरोगी आणि योग्य झोपेवरती आपलं आरोग्य पूर्ण अवलंबून असतं. झोप आपल्याला नाही मिळाली तर आपल्याला अशक्तपणा येतो किंवा आपलं नेहमीचं डेली रुटीन वर्क आपण नाही करू शकत. तर किंवा काही वेळेला आपल्याला तमोगुण आपल्या शरीरातला वाढला तर खूप जास्त झोप येते. त्याचाही मनावरती नकारात्मक किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा होऊ शकतो. आणि बऱ्याच स्थूल लोकांमध्ये हा आपल्याला प्रॉब्लेम दिसून येतो की अतिनिद्रा, म्हणजे दुपारी झोपतात, सकाळी झोपतात, वेळ मिळेल तेव्हा झोपतात, आडवे पडतात, झोप लागते, घोरतात. तर हा सगळा तमोगुणाचा अतिरेक आहे किंवा कफाचा अतिरेक असल्यामुळे किंवा स्थूल मेदाचा, चरबीचा अतिरेक असल्यामुळे या लोकांना कुठेही झोप लागते. तर ही पण काही नॅचरल स्लीप सायकल नाहीये, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर त्याचे श्लोक अजून एक आहे चरक संहितेमध्ये. सुखम दुःखम बलम क्लैब्यम कृशता स्थूलता तथा ज्ञानम अज्ञानम जीवितम मरणम न च इत्येत सर्वम निद्रायत्तम कालकालान्वितम. चरक संहिता सूत्रस्थान 21 मध्ये 36 आणि 37वा श्लोक आहे.
तर त्याच्यामध्ये काय की सुख, दुःख, त्यानंतर बल, नपुंसक, क्लैब्य म्हणजे नपुंसक, कृशता, स्थूलता, ज्ञान, अज्ञान, जीवन आणि मृत्यू, हे सगळं योग्य किंवा अयोग्य वेळी जर का झोप घेतली तर त्याच्यावरतीच हे सगळं अवलंबून आहे. म्हणजे इतकं महत्व चरकाचार्यांनी निद्रेला दिलेलं आहे. तर निद्रेची मुख्य काम काय आहे? तर ते पुनरुज्जीवन, किंवा आपण बऱ्याच वेळेला बघतो की आपल्याला झोप झाली की सकाळी आपल्याला ताजंतवानं वाटतं. याचं कारण काय की आपल्याला जेव्हा आपण विश्रांती घेतो किंवा झोपतो त्यावेळेला आपल्या शरीरातील सर्व महत्वाच्या ऑर्गन्सला किंवा सर्व महत्वाच्या अवयवांना आपल्याला विश्रांती मिळते. कारण त्याचं सर्क्युलेशन नॅचरली कमी होतं आणि ते आपल्या हिलिंग फेजमध्ये जातात. त्याच्यामुळं ते प्रत्येक शरीरातल्या सॉफ्ट ऑर्गनला झोप ही महत्वाची आहे. जशी मेंदूला महत्वाची, तशीच ती किडनीला महत्वाची, तशीच ती आतड्याला महत्वाची, तशीच ती जठराला महत्वाची, तशीच ती लिव्हरला महत्वाची, तशीच ती स्प्लीनला पण महत्वाची आहे. तर प्रत्येक ऑर्गनला आपली एक हिलिंग टाइम, किंवा ज्याला आपण काय म्हणतो की रिचार्ज, आपल्या आपल्या डेली लँग्वेजमध्ये आपण काय म्हणतो की त्याला आपण आपलं मन हे चार्ज करतो, की आपलं हे ऑर्गन स्वतःला पुढच्या कामासाठी तयार ठेवण्यासाठी चार्ज करून घेतात. तर ते निद्रेमध्ये एवढ्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी होतात. तर निद्रा झीज भरून निघते. आपल्या दिवसभरातील जे काय विअर अँड टेअर आपल्या शरीरातलं आहे त्याची झीज भरून काढण्याचं काम हे रात्री झोपेतच होतं. आणि मन हे सुद्धा आपलं टवटवीत चांगल्या झोपेमुळेच होतं. त्यानंतर मनाची स्पष्टता आणि स्मरणशक्ती, पुरेशी झोप जर का झाली तर आपली मेंटल क्लॅरिटी, ज्याला आपण म्हणतो मानसिक स्पष्टता, आणि स्मरणशक्ती म्हणजे तुमचं रिकलेक्शन पॉवर म्हणा किंवा आठवण्याची शक्ती म्हणा, तर ही आपल्याला चांगल्या झोपेनंतर रिगेन होते किंवा मिळते. त्यानंतर शारीरिक ताकद आणि चैतन्य. तर शारीरिक ताकद, आपल्याला ऊर्जा जी लागते आपल्याला दिवसभर डे टू डे आपलं काम पार पाडण्यासाठी, ती ऊर्जा तुम्हाला झोपेतच आपल्याला प्रदान होते किंवा मिळते. त्यानंतर निद्रा ही पोषण करणारी आहे किंवा गृहण करणारी आहे.